हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू परिवर्तन लर्निंग सेंटर. विद्यार्थी मित्र, कशी चालू आहे तुमची 8वी एनएमएस ची तयारी? या 8वी एनएमएस च्या तयारीसाठी तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटरवर आपण एक बॅच लॉन्च केली आहे, फास्ट ट्रॅक बॅच. ती ऑनलाईन बॅच मध्ये तुम्हाला सर्व मॅथचा 60चा सिलेबस शिकवला जाणार आहे. ही अनाउन्समेंट आपण ऑलरेडी केली होती आणि आपल्या YouTube चॅनलवर सुद्धा आपण भरपूर व्हिडिओ लेक्चर्स अपलोड केले आहेत बुद्धिमत्तेचे. आणि राहिलेला जो काही पार्ट असणार आहे तो पार्ट आपण या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये कव्हर करणार आहोत. आता सांकेतिक भाषेवरती आपण ऑलरेडी एक दोन व्हिडिओ लेक्चर्स केलेले आहेत. या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण सांकेतिक अंक यावरचे प्रश्न कव्हर करणार आहोत. आणि त्यासाठी जर विद्यार्थी मित्र तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ लेक्चर्स आवडत असतील तर नक्कीच लाईक करा. आणि याच्या नंतरचा व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहिजे, त्या कुठल्या टॉपिकवर पाहिजे त्यासाठीचा तुम्ही टॉपिक कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या की सर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स आम्हाला या टॉपिकवर पाहिजे म्हणून. ठीक आहे, त्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर नक्कीच बनवूया. आणि तुम्हाला तर हे तर गोष्ट अजून माहित असायला पाहिजे की फास्ट ट्रॅक बॅच ची ऑफर अजूनही चालूच आहे. घेऊन टाका ती बॅच, त्यामध्ये तुमची सगळी तयारी होणार आहे. पूर्ण तयारी म्हणजे एकदम परफेक्ट, तुमचा नंबर त्यामध्ये लागणार म्हणजे लागणार 100%. एवढी तयारी आपण करून घेऊया. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांना चला वेळ न लावता या प्रश्नामध्ये बघूया आपण काय सांगितले ते. आता बघा, सांकेतिक अंक. ठीक आहे, सांकेतिक अंक म्हटल्यावरती जो काही आपल्याकडे अक्षर असणार त्यासाठी अंक वापरले जाणार असतात. आता बघा, इथं स्तंभ 1 आणि स्तंभ 2 असे आहेत. यामध्ये आपल्याला अक्षर दिलेले आहेत, बरोबर. एबीसीडी अक्षर आहे. आता BALE आहे, HOPE आहे, HARE आहे, हेअर आहे, अर्थ आहे, होल्ड. आता हे काही शब्द असतात, या अक्षरामधल्या शब्दासाठी अंक वापरलाय. जसं तर BALE याच्यासाठी अंक आहेत आपल्याकडे 2895, बरोबर आहे. मग आपल्याला याच्यावरून हे सांगायचं की बी साठी काय असेल, ए साठी काय असेल, एल साठी काय असेल, ई साठी काय असेल, हे सगळं काढायचं आपल्याला. आणि त्याच्यावरून पुन्हा नंतर प्रश्न आपल्याला विचारले त्याच्या अनुसार करायचे. आता बघा, प्रश्न पुढे सांगतो. हे काढल्यानंतर आपल्याकडे काय असणार आहे ते लक्षात घ्या. हे काय इम्पॉर्टंट आपल्याला काढणं. आता जेव्हा तुम्ही ह्या पुढच्या प्रश्नाकडे येणार आहोत तर पेपर हा शब्द आहे, तर पेपर हा शब्द याच्यापैकी कुठल्या अंकाने वापरला गेणार आहे, किंवा टी 3 जो शब्द आहे या 3 शब्दासाठी हे ऑप्शन पैकी कुठले अंक असणार आहेत हे तुम्हाला इथे शोधायचं आहे. मग ते शोधण्यासाठी सगळ्यात अगोदर तर आपल्याला काय करावं लागणार आहे, हे काढावं लागणार आहे की त्याच्यामध्ये हे अंक कुठल्या अक्षरासाठी काय वापरले ते, बरोबर आहे. मग आता सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर तर बघा, हा जो शब्द आहे यामध्ये इथं ई आहे, इथं ई आहे, इथं पण ई आहे, इथं पण ई आहे आणि इथं पण ई आहे. फक्त ह्या खालच्या शब्दामध्ये ई कुठंच नाही, बरोबर आहे. मग आपल्याला असा अंक शोधायचा आहे की तो अंक ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये असेल. ठीक आहे, इथून इथपर्यंत ह्या प्रत्येक अंकामध्ये एक अंक असा शोधायचा जो प्रत्येकामध्येच आहे आणि फक्त याच्यात नसणार नाही, कारण ई इथं नाही म्हणून तो अंक पण इथं नसणार नाही. ठीक आहे, म्हणून बघा आता या ठिकाणी इथं 9 आहेत. आता याला आपण वाटलं तर वेगळ्या कलरने काय करूया, ड्रॉ करूया, म्हणजे ते लक्षात येईल आपल्याला. आता बघा, इथं ई आहे म्हणलं आपण, इथं 9 आहे. ठीक आहे, इथं पण ई आहे, इथं पण 9 आहे, इथं पण ई आहे, इथं पण 9 आहे, इथं पण ई आहे आणि इथं पण 9 आहे. बट बघा, इथं ई कुठंच नाही म्हणून इथं 9 पण कुठंच नाही. म्हणून ई साठी काय अक्षर काढलं आपण, अंक 9. ठीक आहे, ग्रे कलर मध्ये दिसतं ना, बरोबर. चेंज करून टाकू ना तर दिसत नसेल तर ब्लॅक मध्ये लिहूया. ठीक आहे, ई साठी काय अक्षर काढलं आपण, 9 काढलेला आहे. ठीक आहे, ई साठी 9 झालं. आता पुढचं अक्षर बघूया आपण, पुढच्या अक्षरासाठी काय येईल. आता ई च तर झालं. त्यानंतर आता बघा, एक अक्षर असं बघा, हा ए बघा, ए इथं आहे, त्यानंतर इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. ठीक आहे, मग असं अक्षर बघायचं अक्षरासाठी अंक जो याच्यात पण असणार आहे, त्यानंतर याच्यात पण असेल, याच्यात पण असेल आणि याच्यात पण असेल. तर या सगळ्यामध्ये असणारा अंक आपल्याला ढूंढायचा आहे. शोधा बरं. तर बघा, या ठिकाणी जर 8 बघितला आपण, इथं आहे, त्यानंतर इथं पण आहे, इथं नाही, मग इथं 8 येणार नाही. जर आपण 2 घेतले यासाठी तर 2 इथं आहेत, 2 इथं नाहीत. त्यानंतर 5 जर घेतला आपण यासाठी तर बघा 5 इथं आहेत, इथं पण आहेत, इथं पण आहेत आणि इथं पण आहेत. म्हणजे ए साठी काय येणार, मग 5 येतील. ठीक आहे, इकडे लिहू आपण ब्लॅक कलरने, ए साठी 5. ठीक आहे, आता यापैकी बघा ए आणि ई गेलेलं आहे. ए साठी काढलं आपण, ई साठी काढलं. राहिला प्रश्न आता एल चा. हा जो मधला अंक होता तो कुठला होता, एल चा होता. ए गेला, ई गेला. आता एल बघा, एवढ्या अक्षरापैकी एल फक्त आणि फक्त आपल्याला इथं एक दिसतंय आणि इथं एक आहे, बाकी कुठंच एल नाही. मग आपल्याला असा अंक शोधायचा आहे जो फक्त आणि फक्त याच्यात असेल आणि याच्यात असेल, बरोबर आहे. आता याच्यामध्ये 9 आणि 5 तर ऑलरेडी गायब. ठीक आहे, ई साठी 9 गेला, ए साठी 5 गेला. आता एल साठी जर आपण 1 घेतला तर इथं एल आहे पण 1 नाही, म्हणून एल साठी 1 येणार नाही. एल साठी जर आपण 2 घेतले
तर एल साठी 2 घेतलं तर इथं पण 2 आहेत आपल्याकडे माहित आहे, म्हणून एल साठी काय येणार 2. मग आपण इथं लिहूया एल साठी काढले आपण 2. हे खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्र. जर तुम्हाला हे समजलं ना कुठल्या अक्षरासाठी कुठला अंक घेतलाय तर पुढचे जे काही प्रश्न आहेत प्रश्न 15व्या पर्यंत हे 15 प्रश्न तुम्ही इझिली सोडू शकता बघा. काय हे खूप समजणं महत्वाचं आहे. ठीक आहे, बघा ए आणि एल साठी काढला. आता ह्याच्यातला ए काढला, ई काढला, एल काढला, राहिला फक्त काय बी. मग ह्याच्यातला 2 गेला, 9 गेला, 5 गेला, तर मग 8 राहिले अंक, फक्त 8. तर बी साठी काय घेणार मग 8 येणार. तर बी साठी 8 हे अक्षर येणार आहे. ठीक आहे, आता जसं मी काय करतो त्याला क्लीन करतो. याच्यामध्ये आता आपण हा पूर्ण शब्द शोधून काढला. ठीक आहे, यामध्ये आपल्याला कळालेलं आहे की कुठल्यासाठी कुठले अंक काढले. हा पूर्ण शब्द शोधून काढला. याच्यासाठी जे अंक काढले तिथं आपण लिहिलेले आहेत. आणि याच्यामध्ये ई पण सोडलेला आहे सगळीकडं आणि ए सुद्धा सोडलेला आहे सगळीकडं. ठीक आहे, इथे एल पण काढलेला आहे आपण. आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे. आता आर बघा कुठं कुठं आहे, इथे ए पण ऑलरेडी काढलेला आहे आणि बी सुद्धा काढलेला आहे आपण. बी साठी बघा, बी साठी काय काढलेलं आपण 8 काढलेलं आहे. तर इथं फक्त आर राहिला. आर या अंकामध्ये 5 गेलेला आहे, 9 गेलेला आहे आणि 8 सुद्धा गेलेला आहे. ठीक आहे, राहिला फक्त 6. तर आर साठी काय येणार मग 6 हा अंक येणार आहे. मग इथे लिहू आपण आर साठी 6. ठीक आहे, आर साठी 6. मग इथे घेतले आपण आर आणि आर साठी 6 असे लिहिलं आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर आता बघा हा सुद्धा जो शब्द होता BARE याच्या सुद्धा सगळे अंक आपल्याला इथे शोधलेले आहेत आपण. आता या ठिकाणी HOP इथे एच कुठं कुठे आहे बघा. सगळ्यात अगोदर तर एच या ठिकाणी आहे, त्यानंतर इथे आहे आणि नंतर इथे आहे आणि इथे आहे. तर एच साठी जर बघितलं आपण तर एच साठी जर अंक आपण 1 घेतला तर 1 इथं आहे. ठीक आहे, इथे आहे. त्यानंतर एच इथं आहे तर एच इथं सुद्धा या सुद्धा अंकामध्ये 1 आहे. इथं एच आहे तर या सुद्धा अंकामध्ये 1 आहे आणि एच इथं आहे तर या सुद्धा अंकामध्ये एच आहे. बरोबर आहे, म्हणून आपण काय करूया माहिती का, एच साठी 1 हा अंक घेऊया. ठीक आहे, एच साठी 1 घेतला. आता या ठिकाणी एच भेटला, ई भेटली. आता फक्त ओ, आता ओ साठी बघू आपण. ठीक आहे, आता ओ साठी बघा, ओ साठी बघा, ओ फक्त एबीसीडी एवढ्या अक्षरामध्ये ओ कुठे आहे बघा, फक्त इथं आहे आणि या इथं आहे. मग या 2 अक्षरामध्ये या 2 अंकामध्ये आपल्याला असा अंक शोधायचा आहे की त्यामध्ये फक्त ओ साठी जो अंक येणार आहे. आता आपल्याला माहित आहे की 2 साठी काय घेतला आपण, एल गेलेला आहे, इथं एल गेला 2 साठी, हा गेला. एच साठी 1 गेलेला आहे, हा सुद्धा गेला. आता 7 आणि 3 राहिलेला आहे. बरोबर आहे, तर ओ साठी जर आपण 7 घेतला तर 7 इथं नसणार नाही, त्यामुळे येणार नाही तो. पण 3 इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणून ओ साठी काय येणार 3 येणार. इथे लिहू आपण ओ साठी काय केलं आपण 3 घेतले. बरोबर, ओ साठी 3 घेतले. आता त्याच्यातला 3 गेला, 2 पण गेले, 1 पण गेला. बरोबर आहे, म्हणजे एच गेला, याच्यातला ओ गेला, एल गेलाय. मग इथं फक्त 7 राहिलाय आणि टी साठी काय येणार मग 7 हा अंक येणार आहे. बघा हे सोडवताना पुस्तक घेऊन समोर बसा. पुस्तक घेतलं तरी समजेल तुम्हाला काय चालू होतं, फक्त व्हिडिओ लेक्चर्स पाहून समजणार नाही. इम्पॉर्टंट आहे. टी साठी काय काढलं मग आपण, टी साठी 7 आले आपल्याकडं. ठीक आहे, याच्यातला हा आपण पूर्ण शोधून काढलं. ठीक आहे, याच्यातला पण पूर्ण शोधला. याच्यातला ई गेला, ए गेला, आर पण गेला, टी पण गेला, एच पण गेला. ह्याच्यातले सुद्धा सगळे अंक शोधले आपण. याच्यातला एच ई ए आर याच्यातले सुद्धा सगळे अंक शोधले आपण. आता राहिला फक्त पी. ठीक आहे, आता याच्यातला असा कुठला अक्षर राहिले जे आपल्याला घ्यायचं राहिले. 6 अंक जर बघितला तर 6 साठी जर पी घेतला तर बघा इथे का 6 घेतला, ऑलरेडी घेतलेला आहे. कुठला अंक राहिला बघा, 1 2 3 घेतला, 4 राहिला फक्त. नंतर 5 झालाय, 6 झालाय, 7 झालाय, आता 4. बघा पी या ठिकाणी आहे, इथे 4 आहे. त्यानंतर अजून पी कुठं दिसतंय का तुम्हाला, एवढ्या अक्षरामध्ये कुठंच पी दिसत नाही आणि 4 फक्त आणि फक्त या ठिकाणी दिसत आहे. बरोबर आहे इथं, म्हणून पी साठी काय येणार, पी साठी येणार 4. आता हे जे आपण अक्षरासाठी अंक काय कशासाठी येते ते काढलेलं आहे या ठिकाणी. आता याच्यावरून आपल्याला पुढचे प्रश्न सोडवायचे आहेत की पुढच्या प्रश्नासाठी काय येणार आहे ते. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. अगोदर याचा स्क्रीनशॉट घ्या, कशासाठी काय काढले ते, हे खूप इम्पॉर्टंट आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या, याच्यावरून आपल्याला पुढचे 15 प्रश्न सोडवायचे आहेत. याच्यावरच आधारावर पुढचे प्रश्न आहेत. ठीक आहे, झालं. चला हे क्लीन करतोय आता मी, आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं. तर हा आहे आपल्याकडे पुढचे प्रश्न. आता या प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अगोदर तर काढलेला आपण, इथं मी काय केलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट इथं टाकून दिलेला आहे किंवा त्याला आपण ऑलरेडी लिहिलेला आहे. आता पेपर हा शब्द बघा कसा तयार होतो. इथं ऑलरेडी तुमच्याकडे स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला. पी साठी काय घ्यायचं आपल्याला बघा, तिथं पी कुठे दिसतंय तुम्हाला 4. ठीक आहे, मग पी साठी घेतले मी 4. आता अंक इथं तयार करतो हा. त्यानंतर ए साठी काय घेणार बघा, ए साठी इथं घेतले 5. ठीक आहे, इथं घेतले 5.
नंतर पी साठी परत घेणार आपण 4, ई साठी काय घेणार बघा, ई साठी घेणार 9, नंतर आर साठी काय घेणार बघा, आर साठी घेणार 6, म्हणजे 45 496 हे जे तुम्हाला दिसतंय नंबर या ऑप्शन मध्ये कुठं आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. ठीक आहे, म्हणून प्रश्न पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. आता पुढचे जे प्रश्न आहेत, प्रश्न दुसरा तिसरा चौथा, यावर तुम्हाला दिसत आहे 3 या शब्दासाठी काढायचा आहे, पर्ल या शब्दासाठी काढायचा आहे, टीथ या शब्दासाठी तुम्हाला अंक काढायचे आहेत. मग हे स्क्रीनवर दिसत आहेत, याच्या आधारावरती काढून कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या की प्रश्न दुसऱ्याचा आन्सर काय असेल, तिसऱ्याचा काय असेल, चौथ्याचा काय असेल. ठीक आहे, तोपर्यंत मी तुम्हाला कंटिन्युअसली ते सांगत राहतो तुमचा आन्सर येईपर्यंत. ठीक आहे, चालेल. चला आता दुसऱ्याचं काढू आपण. बघा टी साठी काय असणार आहे, इकडे अंक लिहितो मी तिकडं. आता टी साठी घेतले आपण 7, त्यानंतर एच साठी आहे 1, नंतर आर साठी आहे 6 आणि ई साठी असणार आहे 9, मग डबल ई साठी डबल 9, बरोबर. म्हणजे 71 699 कुठं आहे, 71 699 ऑप्शन नंबर 2. प्रश्न दुसऱ्याचा काय आलं मग, ऑप्शन नंबर 2 आलं. चला प्रश्न तिसऱ्याकडे जाऊ आता. PEARL, पी साठी काय घेतलेलं आहे आपण, पी साठी 4, त्यानंतर ई साठी 9, ए साठी 5, आर साठी 6 आणि एल साठी किधर गया रे, एल साठी 2, म्हणजे 49 562 कुठं आहे बघा, 49 562 ऑप्शन नंबर 4. प्रश्न तिसऱ्याचा ऑप्शन नंबर किती आलं मग, 4 आलं. असे प्रश्न तयार करायचे. हे तयार करणं काय जास्त अवघड नाही. अवघड सगळ्यात म्हणजे जे तुम्हाला अक्षर दिले तर त्यासाठी अंक कुठला यायचा आहे, पहिले तर ते डोकं व्यवस्थित लावून ते काढा. ते काढलं काय, हे बनवणं काय जास्त अवघड येणार नाही मग. ठीक आहे, चला कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. आता ह्याच्यासाठी काय येईल, टीथ, टीथ शब्दासाठी, बरोबर आहे. तर टी साठी बघा काय येते, इथं गेलं टी, किधर गया, टी साठी 7, बरोबर आहे. इथे घेतले आपण 7, नंतर ई साठी आपल्याला माहित आहे 9 आहेत म्हणून डबल 9, नंतर टी साठी आपण 7 घेतले तर एच साठी आहे 1, म्हणजे 799 71 कुठे आहे बघा, 799 71 ऑप्शन नंबर 2. अशा प्रकारे प्रश्न चौथ्यापर्यंत आलो आपण. चला पुढचे पण प्रश्न सोडवायचे, तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. भरपूर प्रश्न घ्यायचे आपल्याला. तुमची जास्तीत जास्त तयारी कशी होईल, जास्त प्रश्न कसे सोडवताल याकडे लक्ष द्यायचंय. मॅट म्हणजेच आपले जे मेंटल ॲबिलिटी टेस्ट असणार, बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न असतात. 90 मार्काचा पेपर असतो तुमचा. आता यासाठी बघा तयार करायचंय काय शब्द आपल्याकडे, बार्बर. ठीक आहे, BARBER. तर या ठिकाणी बी साठी असणार आहे 8, नंतर ए साठी असणार आहे 5, नंतर आर साठी असणार आहे 6, परत BAR बी साठी असणार आहे परत 8, परत ई साठी असणार आहे 9, आर साठी असणार आहे 6. तर हा अंक बघा ऑप्शन मध्ये कुठे दिसतोय तुम्हाला, बघा कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. 85 68 96 कुठे आहे 85 68 96 ऑप्शन नंबर 1. प्रश्न 5व्याचा ऑप्शन नंबर 1. चला पुढे प्रश्न 6वा. आता एच साठी असणार आहे 1, ई साठी 9, ए साठी 5, त्यानंतर आर साठी 6 आणि टी साठी असणार आहे 7, म्हणजे 195 आणि 67 कुठे आहे, 195 67 195 67 ऑप्शन नंबर 3. या प्रश्नाचं उत्तर काढा, ऑप्शन नंबर 3. पुढं प्रश्न 7वा. रेड साठी, आर साठी काय आहे 6, ए साठी असणार आहे 5, टी साठी असणार आहेत 7 आणि ई साठी आहे 9. तर या ठिकाणी 65 79 कुठे आहे बघा, 65 79 ऑप्शन नंबर 3. नंतर ब्लॉटर हा शब्द याच्यासाठी तयार करायचे तुम्हाला, लगेच कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या आन्सर. ठीक आहे, बी साठी असणार आहे 8, नंतर एल साठी असणार आहे 2, ओ साठी 3, टी साठी असणार आहेत बघा टी साठी 7 म्हणून डबल टी साठी डबल 7 आणि ई साठी 9, आर साठी 6. तर हा अंक बघा कुठे दिसतोय, 82 37 796 82 37 796 ऑप्शन नंबर 2. बऱ्याच वेळेस मोठे अंक आले, जास्त अंक आले तर कन्फ्युज व्हायचं नाही, व्यवस्थित एका अक्षरासाठी एक अंक लिहायचा, आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, चला पुढचे प्रश्न अजून बघूया. 8व्या पर्यंत झाले. 9वा प्रश्न समजाले ना, कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. नेक्स्ट टॉपिक कुठला पाहिजे त्यावर येईल व्हिडिओ लेक्चर्स नंतरचा. किती झाले अजून, 14. चला आता हेल्पर, हा हेल्पर शब्द आपल्याला तयार करायचा आहे. एच साठी आपल्याला माहित आहे काय घेतो आपण, एच साठी 1 घेतला, नंतर ई साठी 9, एल साठी 2, पी साठी किधर गया पी साठी 4, ई साठी 9, आर साठी 6. तर 192 496 कुठं दिसतंय 192 496 ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, प्रश्न 9वा ऑप्शन नंबर 4. आता प्रश्न दुसरा 10वा सॉरी, BOOT साठी. बी साठी काय आहे 8 आहे, ओ साठी काय आहे 3 म्हणून डबल 3 घेतले, डबल ओ आहे आणि टी साठी 7.
तर 8 डबल 3 7, ठीक आहे. 833 आणि 7 कुठे दिसते बघा, 833 7 ऑप्शन नंबर 4. प्रश्न 10व्याचा ऑप्शन नंबर 4. प्रश्न 11व्याकडे बघा. आता हीटर साठी बघायचं आपल्याला. हीटर हीटर ठीक आहे, थंडीचे दिवस चालू आहे तर हीटर तुम्हाला सगळ्याच माहिती आहे. मग हीटर एच साठी काय घेणार आपण, इथं गेला एच, एच साठी 1, ई साठी 9, ए साठी 5 आणि टी साठी 7, ई साठी 9, आर साठी 6. 195 796 कुठं आहे, 195 796 ऑप्शन नंबर 1. 11व्याचा ऑप्शन नंबर 1. नंतर प्रश्न 12वा ट्रीट. हा ट्रीट बघा, ट्रीट साठी आपल्याला शोधायचे. टी साठी असणार आहे 7, आर साठी 6, ई साठी 9, ए साठी 5, टी साठी 7. 76 957 कुठं आहे, 76 957 ऑप्शन नंबर 2. 12व्या प्रश्नापर्यंत सोडवलं. चला पुढचे प्रश्न बघूया. ठीक आहे, समजत असेल तर एकदम नाही का हर टाकून एकदम असं रेड रेड लाल लाल करून टाकू कमेंट बॉक्स मध्ये. सर यस समजत आहे, पुढचे कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाकले पाहिजे तुम्ही की हा याचा आम्ही बनवत आहोत सर. ठीक आहे, पुढे अजून काय, रिपीट रिपीट रिपीट. ठीक आहे, तर रिपीट आर साठी काय घेतो आपण बघा, आर आहे साठी 6 घेतला, ई साठी 9 घेतला, पी साठी 4 घेतले, ई साठी 9 घेतले, ए साठी 5, टी साठी 7. 694 957 कुठं आहे, 694 957 इथं आहे ऑप्शन नंबर 4. प्रश्न 13 झाला. प्रश्न 14वा बघा, HALLO. हॅलो पण शब्द नाही, हा ई दिला असता तर कमीत कमी हेलो झाला असता, एल घाला तर. ठीक आहे, हॅलो. तर एच साठी काय घेतो आपण, 1 घेतो, इथे लिहितो एच साठी 1, ए साठी 5. त्यानंतर एल साठी किती गेला, एल साठी 2, डबल एल आहे म्हणून डबल 2, आणि एल ओ साठी काय घेतलं आपण 3. तर 15 223 कुठे, 15 223 ऑप्शन नंबर 1. 14व्याचा आला ऑप्शन नंबर 1. प्रश्न 15वा. आता ऑपरेटर, अक्षर जास्त आहे तर अंक पण जास्त येतील. तर आहे ते आपल्याला ओ साठी 3 घेतले, पी साठी 4 घेतला, ई साठी 9, आर साठी 6, ए साठी 5, कुठपर्यंत आलो इथपर्यंत आलो ना, आर साठी 6, ए साठी 5. हा टी, आता टी साठी काय घेणार आपण, टी साठी 7 घेतला, ओ साठी परत काय येणार 3 येणार, आणि आर साठी 6 येणार. तर हा अंक बघायचा तुम्हाला कुठे आहे, म्हणजे 34 96 53 36. 34 96 53 36, 53 आहे किती, 57 36, सॉरी 57 36. 34 96 57 36 हे ऑप्शन नंबर 4, पर्याय क्रमांक 4 हा प्रश्न क्रमांक 15व्याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत प्रश्न समजलेत व्यवस्थित, ऑल डन, ऑल क्लिअर, यस अंडरस्टँड. कमेंट बॉक्स मध्ये आलं पाहिजे तुमचं समजत आहे. चला पुढे चलू द्या, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता प्रश्न 15 पर्यंत सोडवले. आता प्रश्न 16वा काय सांगते बघूया आपण. आता हा प्रश्न नवीन आहे, इथं नवीन अक्षरासाठी आता नवीन अंक तयार करायचे आपल्याला. जसं आपण मागच्या वेळेस केलं तर तसंच करायचं या ठिकाणी सुद्धा, काही वेगळं नाही. काय सांगले, मिश्र सांकेतिक भाषा शब्दातील प्रत्येक अक्षरासाठी अंक वापरलाय, म्हणजे हे जे शब्द आहे याच्यासाठी अंक वापरलेत हे सांगितले आपल्याला. तर यासाठी आपल्याला तयार करायचे, तर कुठल्या अक्षरासाठी कुठला अंक आहे. तर बघा इथं 2 वेळेस एल आहे, तर या अंकामध्ये डबल रिपीट झालेला अंक कुठला आहे, रिपीट झालेला अंक म्हणजे इथं 3 आहे, इथं पण 3 आहे, म्हणजे एल साठी काय येणार 3 येणार. मग इथे लिहितो मी एल साठी 3. त्यानंतर आता त्याच प्रकारे आता इथं एल तर ऑलरेडी आहे, म्हणजे इथला 3 तर गेला. ठीक आहे, वर लिहितो डोक्यावर वाटलं त्याच्या, 3 तर गेला. आणि आता डबल इथं रिपीट काय झालंय, इथं पण टी रिपीट झालाय, इथं पण टी रिपीट झालाय, बरोबर आहे. मग ह्याच्यात अंक रिपीट कुठला झालाय, इथं 8 रिपीट झालाय, इथं पण 8 रिपीट झालाय, म्हणून टी साठी काय घेतलं मग 8 घेतला. त्यानंतर आता बघा ह्याच्यातला टी गेलेला आहे, एल गेलेला आहे, आणि आता ई घ्यायचं आपल्याला. आता याच्यामध्ये रिपीट झालेला अंक बघा बरं कुठला आहे का, तर रिपीट बघा MALE TALK, यात रिपीट झालेला कुठला अंक आहे, नाही रिपीट. ठीक आहे, असू द्या. तर आता आपण जर हे बघितलं, आपण इथं ई आहे, इथं ई आहे, इथं पण ई आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी जर 9 घेतलं ई साठी तर येणार नाही, 2 घेतले तर येणार नाही, 4 घेतले तर येईल. म्हणजे इथं ई आहे, इथं पण 4 आहे, इथं ई आहे, इथं पण 4 आहे, इथं ई आहे, इथं पण 4 आहेत, पण इथं ई नाही म्हणून 4 नाही. मग ई साठी काय येणार 4 येणार. तर ई साठी आपण घेऊ शकतो 4 हा अंक. आता ह्याच्यात राहिलंच काय बघा, फक्त यस आणि एम राहिलं. एवढ्यापैकी जर बघितलं तर यस फक्त एकाच ठिकाणी आहे, एवढ्या अक्षरामध्ये यस एकाच ठिकाणी. असा एक अंक सांगा जो फक्त आणि फक्त या एकाच ठिकाणी असणार आहे. जर एक हा अक्षर जर बघितला आपण, येणार नाही, ऑलरेडी आहे, असून दुसरीकडे कुठेतरी असेल. ठीक आहे, 9 आहे,
दोन बघा कुठं आहे का, हा दोन जर अक्षर बघितला आपण, हा यस साठी घेतला तर यस कुठंच नाही आणि दोन पण कुठंच नाहीत, म्हणून यस साठी आपण काय घेऊ शकतो, दोन घेऊ शकतो. आता राहिलं काय, फक्त यम राहिला. यम इथं पण आहे, इथं पण आहे, बरोबर आहे. आणि यम साठी आता याच्याला 3 गेले, 2 गेले, 4 गेले, 3 गेले, 9 राहिला. यम साठी काय आला, 2 आले. यम साठी आपण घेऊ शकतो, सॉरी काय येणार यम साठी, राहिलेला अंक 9, तर 9 घेतले. आता यातले सगळेच अक्षर आपण काढलेले आहेत, ठीक आहे. पहिल्या शब्दाचे अक्षर होते त्यातले सगळे काढलेले आहेत. तर यम साठी 9 आला. मग आता यम साठी 9 आला म्हणजे ह्याच्यातला 9 गेला गायब, ठीक आहे. याच्यातला एल साठी आपण घेतलेला आहे, ई साठी 4 घेतला तो गायब, आणि ई साठी 4 कशासाठी घेतला इथं बघा बरं, ई साठी घेतलेला आहे, ई गेला. त्यानंतर एल साठी काय घेतलेलं आहे आपण, एल साठी 3 घेतलेला आहे, एल गेला, हे 3 गेले. आता ए साठी काय राहिला, मग फक्त 7 राहिला. मग इथे आपण घेऊ शकतो ए साठी 7 घेतले, हा ए आहे, हा 7 आहे, याच्यातले सगळे अक्षर गेले. आता आपण याच्यामध्ये हे बघायचं, ई साठी ऑलरेडी आपला अक्षर गेला आहे, ई साठी काय गेले, 4 गेले, 4 ला राऊंड केलं. टी ऑलरेडी काढलेला आहे आपण, टी साठी काय होता, 8 होते, टी गेला, टी गेला, याच्यातले 8 गेले, 8 गेले, ठीक आहे. 3 पण गेलेला आहे, 3 कशासाठी काढला होता आपण, एल साठी काढलेला आहे, 3 पण गेला. राहिला फक्त 1 आणि तो आय साठी घेतला आपण, आय गेला, आय साठी 1 घेऊ आपण, आय त्यासाठी 1. बघा तुम्ही जेवढं तुमच्या पद्धतीनं, जसं तुम्ही चांगल्या प्रकारे शोधू शकता तेवढ्या पद्धतीनं शोधायचं. कुणाला याच्यापेक्षा वेगळी पद्धत सोपी वाटते त्यांना वेगळ्या पद्धतीने शोधायचं, फक्त ह्या अक्षरामधला अंक व्यवस्थित त्या अक्षरासाठी आला पाहिजे, ठीक आहे. राहिले काय बघा, टी साठी आपण काढलेला आहे ऑलरेडी, टी साठी कुठला अंक काढलाय बघा, या ठिकाणी टी साठी 8 गेले. ए साठी आपण काढलेला आहे अंक, ए साठी जो आहे 7 गेले, 7 ला राऊंड करा, ए गेला. एल साठी आपण काढलेला आहे अंक, एल साठी बघा 3 गेले, एल साठी इथं 3 गेला. मग राहिला फक्त के, आणि के साठी काय येणार, मग के साठी ना 6, इथे घेतला के साठी 6. या प्रकारे सगळेच अक्षर आपण इथं शोधलेले आहेत. कुठल्या अक्षराला कुठला अंक येतो ते सगळे शोधलेले आहेत. आता इकडचं थोडंसं मी रफ करतो, फक्त ते लक्षात ठेवा आता की कुठल्या अक्षराला कुठला अंक काढलेला आहे ते. आता याच्यावरून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे, तर आपल्याला लेट या शब्दासाठी संकेतांक काय येईल, तर एल ई टी, ठीक आहे, एल ई टी याच्यासाठी संकेतांक काय येईल. एल साठी बघा 3 आहे, घेतले समोर 3. ई साठी काय आहे, 4 आहे, घेतले 4. आणि टी साठी काय आहे, तर टी साठी आहेत 8. तर 348 बघा ऑप्शन मध्ये कुठे दिसते, 348, हे 348 इथे गेलेलं आहे, हे ऑप्शन नंबर 4 मध्ये. इथं दिसत नसेल तुम्हाला, बरोबर आपला लोगो आलाय परिवर्तनचा त्यामुळे दिसत नाही. तर ऑप्शन नंबर 4 मध्ये 348 हे ऑप्शन असणार आहे. नंतर आता हा काइट शब्दासाठी बघायचा आहे, तर ठीक आहे. के साठी काय येणार, मग राऊंड करू आपण याला. के साठी 6, आय साठी के आय टी ई 1, के आय टी ई, ई साठी 4. तर काय येणार 6 1 के आय टी ई 61 84, कुठं 61 84, 61 84 म्हणजे याच्यातले येणारे अंक मागे पुढे आले तरी चालतील, ठीक आहे. म्हणजे 6 1 8 4 असणारा अंक, याच्यामध्ये 6 आहे, 1 आहे, 8 आहे, 4 आहे, ठीक आहे. हे असणारा असा अंक म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचा आन्सर असणार आहे. लक्षात घ्या, मागे पुढे अंक असू शकतात, असं नाही की तो सिक्वेन्सनच असतील. तुम्ही म्हणताल 61 84 इथं तर सर कुठं नाहीच की, म्हणजे आता हा ऑप्शन मध्ये म्हणजे इथं पण आपल्याला तसंच होऊ शकतं, मिसमॅच होऊ शकतं. आपलं पहिल्याला काय आलं तर 3 4 8 कुठं आहे, इथं 3 आहे, 4 4 आहे, 8 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 येईल ह्याचं मग तसं म्हणल्यावर, ठीक आहे. 3 8 4 मागे पुढे अंक होऊ शकतात, हा मागे पुढे अंक असले तर त्याचा काही संबंध येणार नाही, पण तो अंक असले पाहिजे. हा आता ऑप्शन तर चौथा दिसत नाही, सोडून द्या. याच्यामध्ये 3 आहे, 4 आहे, पण 8 नाही. याच्यामध्ये 4 आहे, 8 आहे, पण 3 नाही, म्हणून हे ऑप्शन नाही येणार, हे नाही येणार, ठीक आहे. चौथाचं आपण बघितलंच नव्हतं, त्यामुळे त्याचं बी आपल्याला काही सांगता येणार नाही. या प्रश्न 16व्याचा ऑप्शन नंबर 1 आणि 17व्याचा ऑप्शन नंबर 3 असणार आहे. आता प्रश्न 18वा बघू आपण, एल ए टी ई, एल ए टी ई साठी बघा, एल साठी काय घेणार मग आपण, इथं एल आहे बघा, एल साठी काय येणार आहे, एल साठी 3 येतील. नंतर ए साठी काय येणार 7 येतील. नंतर टी साठी काय येणार ए बी सी डी टी, टी साठी 8 येतील. आणि ई साठी काय येतील 4 येतील. म्हणजे 3 7 8 4 हे अंक मिळून कुठला अंक तयार झाला बघा, 3 7 8 4. इथं आहे 3 आहे, 7 आहे, 8 आहे, 4 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक येतील. आता इथं 3 7 8 4 इथं पण आहे, सिक्वेन्स लागते का बघा. 37 84 कुठे आहे, 37 84 ऑप्शन नंबर 1. डायरेक्ट सरळ सरळ सिक्वेन्स लागला इथं, म्हणून ह्याचा येणार पर्याय क्रमांक 2. नंतर प्रश्न 19वा, एम आय एल ई ह्यासाठी शब्द तयार करायचा आपल्याला. एम आय एल ई, एम साठी बघा अगोदर काय घेऊ आपण, 9 घेऊ, इथे घेतले 9. नंतर आय साठी काय घेणार आपण 1 घेतला.
नंतर एल साठी काय घेणार आपण 3 घेतले आणि ई साठी घेणार आपण 4. 91 34 इथं कुठे 91 34 आहे का नाही. तर 9 1 3 4 पासून तयार झाला पाहिजे. 9 आहे 1 आहे 3 आहे 4 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 केल्याचं. याच्यामध्ये 9 आहे पण 1 नाही म्हणून कटला. याच्यामध्ये तर 9 कुठंच नाही म्हणून कटला. याच्यामध्ये 9 आहे पण 1 नाही म्हणून कटला. म्हणजे प्रश्न 19 ऑप्शन नंबर 1 असणार. अशा प्रकारे तुम्हाला दिलेला जो काही शब्द असणार आहे त्याच्यावरून त्याचे जे अक्षर असणार त्यासाठी अंक शोधायचा आणि अंकावरून ते पुढचं शब्दाचा सांकेतांक तयार करायचा आणि मग तो ठरवायचा आहे. ठीक आहे, आपण आतापर्यंत इतके प्रश्न सोडवले आहेत. याच्या पुढचे प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये बघूयात. तोपर्यंत आपण थांबूया. जय हिंद.